ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. चल ना. हे असंच असतं गाईस. म्हणून मी ट्रॅव्हल ब्लॉग करत नाही, कारण मी फिरतो यांच्या सोबतच आणि आम्ही सोबत फिरतो तेव्हा फिरतो कमी आणि भांडणं जास्त करतो. भाई जाऊ दे ना, आता चाललं ना. आणि शेवटचा 1 तास मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही तुमच्या सीटवरनं हलणार पण नाही. माझ्या प्रिय सिंहांनो, मी स्वतः शेरेडी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय आणि थोडासा जरा अनकम्फर्टेबल वाटतंय, कारण आता हा कसा काय अँगल आहे मला आय डोंट नो, तो कसा निघणार आहे काय निघणार आहे आय डोंट नो. प्लीज कमेंट मध्ये सांगून टाका. आज आहे 14 फेब म्हणजेच छावा दिवस. जसं की मी म्हटलं होतं की छावा मूवी ज्या दिवशी येणार मी व्लॉग करणार. अँड येस, हा तोच व्लॉग बनतोय. तब्बल 14 मित्र आम्ही एकत्र मूवी बघायला जाणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छावा मूवीसाठी मी किती एक्सायटेड होतो आणि फायनली तो दिवस आलेला आहे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. आई ग, गूज बम्स. ओके गाईज, मम्मी पप्पांकडे जातो, फ्रेश होतो आणि त्यानंतर आपण जे आहेत ते आपल्या रूमवर जाऊयात. सीट बेल्ट लावू का? अरे यार, एक्स्ट्रीमली सॉरी हा गाईज. आमचे ओनर जे आहेत ना गाडीचे, ते खूप अशा गोष्टींबाबत खूप गोष्टी रूल्स फॉलो करतात आमचे ओनर जे बसलेत मागे. ओके गाईज, बोलायचं म्हणजे असं, फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची ज्या मूवीची इतके दिवस मी वाट बघत होतो. मला आठवत नाही कुठल्या मूवीची मी इतकी वाट बघितली. असं काही तासानंतर मी ती मूवी एक्सपिरियन्स करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मी एका मोठ्या पडद्यावर एक्सपिरियन्स करणार आहे. सो टू मच एक्साइटेड. लेट्स गो गाईज. आता आम्ही आलोय राहुल काका आणि ऋषीला पिक करायला. ते दोघं जेवतायत, त्यामुळे गाडी एकदम व्यवस्थित पार्क करून आम्ही थोडा वेळ वर जातो. सगळ्यात भारी किती 9. ओ चेंज झालाय विसरलो सॉरी काकाकडे पैसा आता काका रेंट ओनर आहे आता. सॉरी अडकलो होतो गाईज लिफ्ट मध्ये अडकलो होतो. थांबे, कॅमेरा डायरेक्ट असा मारतो. इथंच मारतो बाबा. द ब्लॉगर इथेंद्र देसले इज हियर. फ्रीजचा भेटला म्हणून तुझ्यात भरून घेतो. आता थिएटर मध्ये थोडी अलाउड आहे. असं फ्री मध्ये भेटला आपण असं ते जाऊ ना. 24 जाऊ ना पटकन. शेवटचे काही मिनिटं राहिलेले आहेत. तुम्ही उगाच टाइमपास करू नका. मला एकही क्षण मिस करायचा नाहीये. बाय, सी यू, टाटा, गुड नाईट. हुशार आहेत, इंग्लिश बोलतात. ओ माय गॉड, इकडे आम्ही कधी बोलणार अशी इंग्लिश नाही. चावी द्या. हे वय झालं रे, लग्न झालं तिथून तो नाही त्याची बुद्धी जराशी कमजोर झाली. तेच मेंदूर तोट्यात परिणाम झाला असं बोलतो काकाला. काका ना तो आपला केतन मजाक नाही करत, यांचा चाललाय टाइमपास. भाई 10-20 झाले, 10:45चा शो आहे ना. मला भाई साधा ऍड पण मिस नाही करायची. ऍड सुद्धा मी मिस नाही करणार आहे या मूवीची. आणि यांचा चाललाय टाइमपास. नंतर ट्रॅफिक लागली ना आता, तर आरामात आपले 20-25 मिनिटं कसे पण जातील. काय चल ना.
चल चल जाऊ दे, नको भांडणं नको भाई, गाडी चालू कर तू यार, तू चल. 10-20 झाले, 10:45 शो आहे पागल. हा मला माहिती 11ला शो चालू होईल, पण मला सगळे पाहिजेच ना तिथं पटापट. का भाई ऑलरेडी टाइम. मग मी काका घाई करत होतो. तुला मी येणार ते माहिती गाडीने सांगणार कधी बोललो, कधी सकाळपासून मी तुला गेला ना रे. हे असंच असतं गाईस. म्हणून मी ट्रॅव्हल ब्लॉग करत नाही, कारण मी फिरतो यांच्या सोबतच, आणि आम्ही सोबत फिरतो तेव्हा फिरतो कमी आणि भांडणं जास्त करतो भाई. जाऊ दे ना, आता चाललोय ना भाई, एवढ्या गाड्या म्हणजे प्रत्येक जण एका एका गाडीवर जाऊ शकला असता. एवढं अरे नका भांडणं करू यार. सरळ जाऊ जा. अरे हो मी पण विसरलो. नको असं वागू के त्या घेत जाऊ नको रे. तू कुठल्या मावण्यात असतो? मी गावाला राहतो ना रे. भाई जेव्हा कुठं जायचं नसेल ना तेव्हा अशी गाडी मारल ना भाई, असं गाडी मारतो ना. नको ना, नाही भाई, कंट्रोल भाई, आरामात जाऊ दे काय नाही. 11ला मूवी चालू होणार आहे, आपल्याकडे अजून अर्धा पाऊण तास आहे. चिल ब्रो, टर्न मारलाच कशाला. चिल ब्रो, चिल कर ब्रो, काही काही नाही. काका जाऊ दे, काका होतं माझ्याकडे. बाबू शांत, शांत. घाई नाही, अजिबात घाई नाही, आपण आरामात जाऊया. इझी. 10:40 झाले, परफेक्ट आलो आम्ही. पण आता मॉलवाल्यांची पार्किंग नाहीये. तिकडे कुठेतरी आम्ही कार पार्क केले. मॉल तो बघा तिकडे समोर आहे. म्हणजे आता इथनं आम्हाला 3 ते 4 मिनिटाची वॉकिंग आहे. तेवढी वॉकिंग पटापट करतो आणि थिएटरमध्ये एंट्री मारतो. आले राहुल, वर लवकर. हॅलो. 14-16 जण झालोय, 14 ते 16 झालोय. आणि आता एक येतोय आणि तिकीटसाठी तिथं स्कॅन करावा लागतो. आता थांबलो इथं, वेट करतो. आला, चल. चालू झाली मूवी. डायरेक्ट वर येत आपण. इथनं जी रो चालू होते तर डायरेक्ट तिथे लास्टला सगळे आमचे आहेत, पूर्णच्या पूर्ण. आणि 2 जण तिकडे खाली आहेत, ऍड चालू आहेत. आतापर्यंत मूवी झालेली आहे बऱ्यापैकी, इंटरव्हल झालेला आहे. कल्याण भिवंडी. काल रात्री 2:30 वाजता समथिंग मूवी संपली. आणि मूवी संपल्यानंतर मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स केला की मूवी संपले आणि इतकी माणसं, हाऊसफुल होता शो, इतकी माणसं थिएटरमधनं बाहेर निघत आहेत, पण कोणीही आवाज नाही करत आहे, कोणी एकमेकांशी बोलत नाही आहे. सगळे शांतपणे निघत आहेत हॉलमधनं बाहेर आणि फक्त चपलांचा आवाज येतोय, चालण्याचा आवाज येतोय. खरं माझं एवढंच म्हणणं आहे, मूवीमध्ये जास्त चुका काढत बसू नका. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पूर्ण देशात पसरवायचा आहे आपल्याला. तर आपण जितका त्या गोष्टींबद्दल, चुकांबद्दल बोलू, चुका म्हणजे इतिहासाबाबत काही चुका नाही. हा कॅरेक्टर्स, थोडासा बॅकग्राऊंड म्युझिक ते थोडंफार होतं. इतक्या लार्ज स्केलवर मूवी बनवायची थोडंफार चालतं, आपल्याला पाहिजे तसं सगळं नाही बनत. पण छत्रपती संभाजी महाराजांची मूवी आज देशभरात, इतिहास देशभरात पसरवण्याचं काम आपल्याला करावं लागेल, ते म्हणजे या मूवी थ्रू. सो प्लीज जाऊन एकदा मूवी बघा, मित्रांसोबत बघा, फॅमिलीसोबत बघा आणि होईल तितकं तिला प्रेम द्या. आणि शेवटचा 1 तास मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही तुमच्या सीटवरनं हलणार पण नाही. गाईज प्लीज जाऊन मूवी बघा, एवढंच बोलेल. बाकी बाय, काळजी घ्या.